नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे मागणी 12 जागांची. तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न आलाच असेल की कोणत्या 12 जागा, कोण मागतंय आणि कशासाठी मागतंय. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहिजे असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहावा लागेल. मित्रांनो, झालंय असं की 2024 लोकसभेचे इलेक्शन होऊ घातलेलं आहे आणि फेब्रुवारी मार्चमध्ये ही इलेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळं देश पातळीवर विविध राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली. त्याचमध्ये इंडिया अलायन्स हा काँग्रेस प्रणित आघाडी आहे आणि यामध्ये देश पातळीवर असलेले विविध राजकीय पक्षांचं एकत्रीकरण झालेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सध्या जी परिस्थिती आहे ते परिस्थिती जर बदलायची असेल किंवा 2024ला होऊ घातलेल्या इलेक्शन्स लोकसभेच्या यामध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर काहीही झालं तरी महाराष्ट्रामध्ये असलेले सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेणं आणि इलेक्शन लढवणं ही काळाची गरज बनलेली आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जर राजकीय वातावरण बघितलं तर 2019चा अनुभव पाहता जे काही राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या तीनही पक्षांनी विचार करून की महाराष्ट्रामध्ये 2019ला ज्या पक्षामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झटका बसला किंवा त्यांचे उमेदवार पराभूत झाले लोकसभेचे, ते आत्ता जर होऊ द्यायचं नसेल तर त्या पक्षाला घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून त्या पक्षाला त्यांच्या इंडिया अलायन्समध्ये समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी अनुकूलता दाखवली. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रामधले जे काही नेते मंडळी आहेत यांनी सुद्धा अनुकूलता दाखवली. त्याच्यामध्ये अशोक चव्हाण जे आहेत हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, यांनी काय म्हटले ते ऐका. तर काँग्रेसची अंतर्गत बैठक उद्या आहे. त्या बैठकीमध्ये जागा साधारण किती लढल्या पाहिजेत, आपण जिंकणाऱ्या काँग्रेससाठी कुठल्या सोयीच्या आहेत याचा विचार करावाच लागेल ना. त्याच्यामध्ये आम्ही मार्ग काढूया. काही अशा अडचणीचं फार मला वाटत नाहीये. तिन्ही पक्षाची आघाडी आणि त्यानंतर मित्र पक्षांचा समावेश, हे दोन्ही विषय महत्वाचे आहेत. काय 12-12-12च्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी म्हणते आम्हाला 12 जागा मिळाल्या पाहिजेत. त्यांनी आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच प्रकाश आंबेडकर मताचं विभाजन टाळायचं असेल तर जेवढे समविचारी पक्ष आहेत त्यांनी लोकशाही वाचवण्याकरता एकत्र आलं पाहिजे. पण वंचित बहुजन आघाडी बरोबर याआधी सुद्धा काँग्रेसचा अनुभव असा आहे की चर्चा केली जाते आणि नंतर ऐन वेळेस गडबड होते. पुढे चांगलं काही यावेळेचा पॉझिटिव्ह वाटतं. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या गोष्टीने करूया आणि म्हणून मला वाटतं की त्यात फार अडचण येणार नाही. प्रकाश आंबेडकर सकारात्मक आहेत. बोलणी आमची अनेक वेळा अनौपचारिक झालेली आहेत. ऐकलं? आणि एवढंच काय, पण 19 डिसेंबर 2023ला दिल्लीमध्ये जी बैठक झाली इंडिया अलायन्सची, यामध्ये वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधून इंडिया अलायन्समध्ये समाविष्ट केलं जावं याची जोरदार मागणी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. हे जर सर्व चित्र बघितलं तर काहीही झालं तरी आत्ता उद्या 29 तारखेला परत महाराष्ट्रातील जे काही काँग्रेसचे नेते आहेत हे सर्व दिल्लीला मीटिंग आहे, त्या मीटिंगला जात आहेत. आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे तर आता जवळजवळ जो आकडे आहेत म्हणजे ज्या लोकसभेच्या 48 जागा आहेत या पक्षांमध्ये त्याचं वाटप झालं पाहिजे. म्हणजे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार किंवा कोणत्या पक्षाचा कोणत्या मतदारसंघामध्ये जास्त प्रभाव आहे त्या पक्षालाच ती जागा दिली जावी. मग ज्या जागेचं वाटाघाटी म्हणतो आपण, हे करण्याचा प्रयत्न आता पुढच्या 15 दिवसात होईल असं वाटतंय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि याच वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माननीय रेखाताई ठाकूर यांनी वंचित बहुजन आघाडीला 12 जागा मिळाव्यात अशी मागणी केली. ऐका. आज केंद्रामध्ये स्वबळावर पर्याय होऊ शकण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीत. दोन पक्ष फुटीमुळे कमकुवत झालेले आहेत आणि काँग्रेसचा तर गेल्या वेळेस फक्त एकच खासदार निवडून आलेला होता. त्यामुळे हे तीनही पक्ष स्वबळावर पर्याय होऊ शकत नाहीत. मागच्या लोकसभेमध्ये हे समोर आलेलं आहे की वंचितकडे मतं आहेत आणि गेल्या 5 वर्षामध्ये वंचितचा जनाधार वाढलेला आहे
आणि या पुढच्या इलेक्शनमध्ये 24च्या इलेक्शनमध्ये मोदीला पराभूत करणं हा प्रमुख अजेंडा आहे. परिस्थिती जी आहे ती लक्षात घेऊन आपण आम्ही असं म्हणत आहोत की कोणीही ओव्हर कॉन्फिडन्स बाळगावा अशी स्थिती नाही. ईडीचा खेळ जर का बघितला तर जेलमध्ये जाण्यापासून वाचणे हा मुख्य प्रश्न आहे. जेलमध्ये टाकण्या इतके कुणी फार मोठे गुन्हे केले आहेत असं वंचित मानत नाही. सत्तेवर असतानाच्या काळामध्ये छोट्या मोठ्या चुका होतात, पण त्यावर मोदी आणि कंपनी ज्या पद्धतीने वागत आहे ते योग्य नाही अशी वंचितची भूमिका आहे. कोणाचेही गुन्हे जेलमध्ये टाकण्या एवढे मोठे नाहीत. मोदी हटवणे हाच मुख्य मुद्दा आहे. यासाठी आमचा फॉर्म्युला असा आहे की एनसीपी, आयएनसी आणि सेना हे 4 पक्ष एकत्र यायला मागत आहेत आणि लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या एकूण ज्या 48 जागा आहेत त्याची समान विभागणी व्हावी आणि हा फॉर्म्युला स्वीकारून, म्हणजे प्रत्येकाला ह्याच्यामध्ये 12 सीट येतात, हा फॉर्म्युला स्वीकारून पुढे जावं ही आमची भूमिका आहे. लोकसभेमध्ये काँग्रेस सकट कुठल्याही पक्षाची स्वबळावर पंतप्रधान आणण्याची ताकद नाही. विधानसभेमध्ये ताकद दिसू शकते. मुख्यमंत्री होण्याची कुवत 4ही पक्षांच्याकडे आहे. त्यामुळे विधानसभेच्या वेळी सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये हे होऊ शकतं. परंतु सध्या लोकसभेमध्ये ते शक्य नाही आहे, कारण तशा पद्धतीची ताकद नाही आहे. योग्य कालमर्यादेमध्ये निर्णय होणं खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की केंद्रामध्ये जर खासदार पाठवायचे असतील किंवा केंद्रातली सत्ता जर पाहिजे असेल तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या 48 जागांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, हे 3ही पक्ष जर बघितलं तर कोणीही सक्षम नाहीये. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले, शिवसेनेचे 2 तुकडे झालेत. त्याच्यामुळे त्यांचा म्हणजे मतविभाजन झालेलं आहे. आणि राहिलेला पक्ष जर बघितला तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी. परंतु वंचित बहुजन आघाडी जर सत्तेच्या बाहेर आहे, परंतु या पक्षाने 2019ला जो काही मताची टक्केवारी घेतली ती बघितली तर इंडिया अलायन्समध्ये याचं समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्यांनी त्याची कारणं दिली आणि त्या जागा मागितल्या. आता त्या जागा किती मिळतील, काय मिळतील माहीत नाहीये. परंतु मित्रांनो, या ठिकाणी यांना सजेशन असं आहे की आपण जे म्हणतोय की आपल्याला काय वाटतं किंवा ग्राउंड रूट जो रिपोर्ट आहे ग्राउंडला तो नेमकं काय म्हणतो किंवा माझं मत काय मी तुम्हाला सांगतो की मला तरी असं वाटतंय की हे 3ही राजकीय पक्ष सत्ताधारी पक्ष आहेत. जरी शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले असले तरी याच्यामध्ये कोणाकडे आता मताचा कौल जास्त किंवा कमी हे आपल्याला माहीत नाहीये. परंतु काँग्रेसचा मतदार आहे का? तो आहे. एनसीपीचा मतदार आहे का? तो आहे. परंतु यांना धक्का कोणामुळे मिळाला तर वंचित बहुजन आघाडीमुळे. आणि वंचित बहुजन आघाडीकडे जो काही मताचा टक्का आहे तो यांच्या लक्षात आलेला आहे. म्हणजे त्याची गोळाबेरीज जर केली तर ते योग्य आहे किंवा त्यांनी जे काही मागणी केली ती मागणी मांडायला काही हरकतच नाहीये. परंतु मला असं वाटतं की ह्या सत्ताधारी जे पक्ष आहे, या सत्ताधारी पक्षाने आता त्यांच्याबरोबर एक नवीन होऊ घातलेला पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी, या सर्वांनी एकत्र बसलं पाहिजे. आणि एकत्र बसून ज्या मतदारसंघामध्ये ज्या पक्षाचा खरंच प्रभाव आहे त्याचे मतदार त्याला मानणाऱ्या पक्षाला त्या पक्षाला मानणारे लोक त्या ठिकाणी असतील तर त्या पक्षाला ती जागा सोडली पाहिजे. कारण इथं फक्त रस्सी खेच किंवा मला जास्त जागा मिळून, बरं एखाद्या पक्षाला जरी जास्त जागा दिल्या समजा आणि तो पक्षाचे तेवढी लोक निवडून नाही आली, कमी लोक निवडून आली तर काय करणार आहे तुम्ही? त्याचा तोटा कुणाला? तुम्हालाच होणार आहे.
कारण लोकसभेला जर तुम्हाला तिथे तुमचे उमेदवार द्यायचे असतील तर तेवढे स्ट्रॉंग कॅन्डिडेट सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजेत. आणि मग आज काय होतंय की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे दोन दोन तुकडे झालेत हे जर बघितलं तर आज दोन्ही पक्षाकडे त्या मतदारसंघामध्ये कॅन्डिडेट असतील की नाही, उमेदवार असतील की नाही हे पण सांगता येत नाही. त्यामुळं या चारही पक्षाने म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना आणि वंचित जो काही त्यांच्याकडे आता समाविष्ट होतोय, या सर्व मंडळींनी ज्या ज्या मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव आहे तो मतदारसंघ सच्चाईने किंवा आपण ज्याला म्हणू ना प्रामाणिकपणे त्याला तो सोडला पाहिजे. आणि जेवढे जेवढे मतदारसंघ त्यांच्यासाठी मिळतील त्यासाठी चारही पक्षांनी मिळून प्रचार केला पाहिजे. तरच त्यांच्या समोर जो काही भारतीय जनता पार्टी जो पक्ष आहे त्याचा पराभव करणे शक्य होईल. आणि या ठिकाणी असं दिसतंय की शिवसेनाही जास्त जागा मागणार आहे, काँग्रेसही जास्त जागा मागणार आहे, राष्ट्रवादी जास्त जागा मागणार आहे. परंतु त्यांचं डिवायडेशन झालंय त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ज्या काही जागा राहतील, मी तर म्हणतो की रेखाताईने ज्या 12 मागितल्या त्यामध्ये 12च नाही पण 10 असतील, 8 असतील, 6 असतील, ज्या काही मिळतील त्या जागा वंचितने स्वीकारल्या पाहिजेत. कारण हे सत्ताधारी पक्ष आहेत आणि वंचितला शून्यातून विश्व निर्माण केले वंचितने. बाळासाहेब आंबेडकरांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि वंचित आघाडी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सध्या फोफावलेला आहे आणि त्याचा फक्त आता रिझल्ट येणं बाकी आहे. आणि तो रिझल्ट जर बनवायचा असेल किंवा त्याचं रूपांतर मतामध्ये करायचं असेल तर या बाकी 3 पक्षांना एकत्र घेऊन या चारही लोकांनी एकत्रित एक दिलाने निवडणूक लढवली तर भारतीय जनता पार्टीला रोखण्यात या लोकांना यश येईल. आणि मग किती जागा मिळाल्या किंवा जास्त जागा मिळवून कमी निवडून येण्यापेक्षा ज्या जागा मिळतील त्या घेणं आणि आपला वर्चस्व किंवा आपला ठसा या इलेक्शनमध्ये दाखवणं हे खूप मोठं गरजेचं काम आहे. आणि ते करणं सध्या प्रत्येक पक्षानं महत्वाचं आहे. आणि ते तसं झालं तरच 2024च्या इलेक्शन जे आहेत लोकसभेच्या ह्या इलेक्शनला ही मंडळी व्यवस्थित सामोरं जाऊ शकतील. अन्यथा जी काही वाटाघाटी म्हणतो आपण ज्याला जागेच्या याच्यामध्येच जर हे हेवे दावे करत बसले किंवा कमी जास्त म्हणत बसले तर मग मात्र यांचं जुळणार कसं आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचं जर बघितलं तर वंचितने तर जे मिळेल ते घेणं आणि ते सन्मानपूर्वक, कारण संजय राऊत तर सांगतायत की वंचितला आम्ही सन्मानानेच घेणार आहोत. स्पष्ट झालंय, आम्ही अत्यंत सन्मानानं या आघाडीत सामील करून घेऊ असं आमचं त्यांना प्रपोजल आहे. अशोक चव्हाण काय म्हणतात की वंचितला आम्ही सन्मानानेच घेतोय आणि चांगलाच रिझल्ट मिळणार आहे. उद्या त्यांची मीटिंग सुद्धा होणार आहे आणि ती मीटिंग जर झाली तर मग मात्र कोणत्याही पद्धतीमध्ये हे चारही पक्ष महाराष्ट्रामध्ये जर एकत्र आले तर भारतीय जनता पार्टीचा पराभव हा अटळ आहे. उद्धव ठाकरेंचं जर बघितलं तर उद्धव ठाकरेंना काहीही झालं तरी भावनिक ज्याला आपण म्हणू किंवा सिम्पॅथी बेसिसवर त्यांना खूप मोठा जनाधार मिळेल असंच दिसतंय. आणि त्यांना सुरुवातीलाच वंचितची साथही मिळाली होती किंवा त्यांचं गठबंधन तर अगोदरच झालेलंच होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर ह्या चारही पक्षांनी नवीन येणाऱ्याला सुद्धा साथ दिली पाहिजे आणि एकाने सर्व चारही पक्षांनी एकमेकाच्या हातात घालून एक विचाराने इलेक्शन लढवली तर काहीही झालं तरी यश मात्र यांच्यापासून दूर नाहीये. आणि लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा याच लोकांच्या पदरात पडतील किंवा इंडिया अलायन्सला मिळतील हे मात्र तेवढंच खरं आहे. मित्रांनो, आज एवढंच. जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो थांबतो.